Hello friends, I am your English teacher Jagtap ma'am. How are you? Hope you all are very fine. Today we will learn a new chapter from Standard 6 English 2.3 An Invisible Bench. This one is the skit. And what is the purpose of learning this skit? Improve your spoken English. It is our aim. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्किट म्हणजे काय तर 4-2 मित्रांनी एकत्र येऊन केलेला संवाद. तर असा संवाद आला आहे आपल्या या धड्यामध्ये. आज आपण तो शिकणार आहोत. टुडे आय एम गोइंग टू रीड फर्स्ट ऑल द स्किट. ऑल्सो when I am that reading skit, I will try to explain that line in Marathi. Also, it will help to understand. Okay? So, now I am starting. Page number 33. 2.3 An Invisible Bench. Aman walks on stage and squat down as if he is sitting on the bench that is invisible. Bina walks up to Aman. Squats म्हणजे इथे एक नवीन शब्द आलेला आहे. स्क्वॅट्स डाऊन मीन्स बसण्याची ॲक्शन करणे. ॲज इफ मीन्स जणू काही. अमन पहिल्यांदा स्टेजवर आला आणि तो बेंचवर बसण्यासारखे वाकून बसला. बीना वॉक अप टू अमन. बीना अमनकडे आली आणि पुढे आता संवाद दिला आहे पहा. बीना, व्हॉट आर यू डुईंग? अमन, आय एम सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. बीना, कॅन आय जॉईन यू? अमन, शुअर. म्हणजे पहा इथे अमन पहिल्यांदा स्टेजवर आला आणि त्याने असं वाकून बसण्यासारखे ॲक्शन केली, जणू काही तो बेंचवर बसत आहे अशी ॲक्शन केली. आणि त्यानंतर तिथे बीनाही आली आणि त्यानंतर दोघांचा संवाद इथे दिला आहे. बीना, व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहेस? अमन म्हणाला, आय एम सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. मी बेंचवर बसलो आहे. बीना म्हणाली, कॅन आय जॉईन यू? मग मी पण जॉईन होऊ का तुला? अमन, शुअर. अमन म्हणाला, नक्कीच. पुढे पहा इथे निळ्या अक्षरात दिले आहे. अमन गेट्स अप, मूव्ह टू वन साईड. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच व्हेन चंदा वॉक अप टू देम. आणि पुढे पहा, पुढे संवाद दिलेला आहे. आता बीना आणि अमन बेंचवर बसले आहे आणि तिथे कोण आलेला आहे? चंदा आलेला आहे. आणि चंदा काय म्हणतोय? व्हॉट्स आर यू डुईंग? तुम्ही काय करत आहात? अमन आणि बीना म्हणाली, वी आर सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. चंदा, कॅन आय जॉईन यू? मी पण तुम्हाला जॉईन होऊ का? अमन अँड बीना, शुअर, नक्कीच. आता पहा या कंसात निळ्या अक्षरामध्ये ॲक्शन दिलेले आहेत. अमन अँड बीना गेट्स अप, मूव्ह टू वन साईड. ऑल थ्री सिट डाऊन अगेन व्हेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. आणि पहा आता इथे तुम्हाला चित्रात दिसत आहे अमन आणि बीना हे उभे राहतात आणि थोडं सरकतात. मूव्ह टू वन साईड, एका बाजूला सरकतात. ऑल थ्री सिट डाऊन आणि नंतर पुन्हा तिघेही बसतात. व्हेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. आणि तिथे आता दिनेश आणि एकता हे पण आले आहेत. आता पहा मी जे हे वाक्य वाचत आहे त्या वाक्यामध्ये तो संवाद जो दिलेला आहे तो आपल्याला कशासाठी आहे तो संवाद? हे जे फ्रेज आहेत, मी जे फ्रेज वाचते ते तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरात बोलताना वापरायचे आहेत. अमन आणि बीना दोघेजण उभे राहतात, एका बाजूला सरकतात आणि दिनेश आणि एकता
तिथे येतात पहा. मग त्यांचा पुढील संवाद पहा. दिनेश अँड एकता, व्हॉट आर यू गाईज डुईंग. आता गाईज हा शब्द तुम्हाला नवीन आहे. GUYS. गाईज मीन्स मुलं मुली एकत्र, जास्त मित्र जेव्हा एकत्र येतात, 2-3 पेक्षा जास्त मित्र एकत्र आले की त्यांना गाईज असं इंग्लिशमध्ये म्हणतात. अमन, बीना, चंदा, वी आर सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच. दिनेश अँड एकता, कॅन वी जॉईन यू. दिनेश आणि एकताही म्हणतात आम्ही मग जॉईन होऊ का तुम्हाला. अमन, बीना अँड चंदा हे तिघेही म्हणतात शुअर, नक्कीच. पुढे पहा. दे गेट अप, मूव्ह अ लिटिल टू वन साईड. ऑल 5 चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. आणि ते थोडे बाजूला सरकले आणि नंतर 5ही मुले एका लाईनमध्ये बेंचवर बसल्यासारखे आपल्याला दिसत आहेत पहा चित्रामध्ये. नेक्स्ट पेज 34 पेज नंबर. फारुक वॉक ऑन स्टेज. आता फारुकचे आगमन झाले आहे पहा. फारुक स्टेजवर आला. फारुक, व्हॉट आर यू गाईज डुईंग. ऑल अदर्स, जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनविजिबल बेंच. फारुक, नो यू आरंट, आय मूव धिस बेंच ओव्हर देअर. फारुक काय म्हणतो पहा त्यांच्या संवादामध्ये. त्यांचा खेळ चालू असताना तिथे फारुक पण आला आहे आणि फारुकचा जेव्हा संवाद चालू आहे तेव्हा तो म्हणतो, अरे इथून मी बेंच उचलली. मग नो यू आरंट, आय मूव द बेंच ओव्हर देअर. तो काय म्हणतो, अरे मी इथून तर बेंच उचलली आहे. ऑल अदर्स, ओ नो. आणि ते सगळे पडल्यासारखे ॲक्शन करतात. आणि फारुक, हा हा. अमन, लेट्स डू दॅट अगेन. आणि फारुक मोठ्याने हसतो जेव्हा ते सगळे पडल्याचे ॲक्शन करतात, खाली पडतात तेव्हा, जणू काही आम्ही ह्या अदृश्य बेंचवरून खाली पडलो. अमन, लेट्स डू दॅट अगेन. आणि मग चला आपण पुन्हा असं करूया का. द फर्स्ट 5 चिल्ड्रन मूव्ह टू वन साईड अँड देन सिट डाऊन अगेन. आणि पुन्हा ती 5 मुलं पुन्हा बेंचवर बसतात. फारुक सेड, व्हॉट आर यू गाईज डुईंग. आणि पहा तीच खेळलेली कृती ते पुन्हा आता करत आहेत. त्यांना त्या खेळामध्ये गंमत वाटत आहे. त्यांनी पुन्हा तो खेळ सुरू केला. फारुक येतो आणि काय म्हणतो, व्हॉट आर यू गाईज डुईंग. काय करत आहात तुम्ही. ऑल अदर्स, सगळे म्हणतात. जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनविजिबल बेंच. आम्ही सगळे बेंचवर बसलो आहोत. फारुक, नो यू आरंट, आय मूव द बेंच ओव्हर देअर येस्टरडे. फारुक काय म्हणतो, नाही मी कालच तो बेंच नेऊन ठेवला आहे, तिथून उचलला आहे. अमन सेड, बट आय मूव इट बॅक हिअर धिस मॉर्निंग. पण अमन काय म्हणतो, मी आज सकाळी परत तो बेंच आणला. फारुक, देन इट्स ऑल राईट. मग ठीक आहे. कॅन आय जॉईन यू. मग मी पण जॉईन होऊ का. अमन, शुअर. अमन म्हणतो नक्कीच. दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन. आणि ते सगळे एका लाईनमध्ये बसतात. फारुक सेड, आय हॅव ॲन आयडिया. माझ्याकडे एक कल्पना आहे. लेट्स स्टार्ट अगेन. आपण हे पुन्हा करूया का. गेट्स अप, वॉक अवे अँड रन अप टू द चिल्ड्रन अगेन. आणि उभा राहतो, थोडासा लांब जातो आणि पुन्हा मुलांकडे येतो. फारुक सेड, व्हॉट्स आर यू गाईज डुईंग. ऑल अदर्स, सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. आपण 34 पेज नंबरपर्यंत हा धडा पाहिला आहे. आपण पुढील भागात पाहणार आहोत. नवीन व्हिडिओमध्ये पुढचा भाग येईल. तोपर्यंत आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.